2007 ते 2024 पासून वाय.पी. पवार मित्रमंडळ यांच्या वतीने करवीरच्या राजाचं कोल्हापूरमध्ये अगदी उत्साहात स्वागत केले जाते. खास आकर्षण म्हणून मुंबईहून आकर्षक आणि मनमोहक मूर्ती दरवर्षी या मंडळाकडून कोल्हापूरमध्ये आणली जाते. यावर्षीही 25 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता बिंदू चौकात या मूर्तीचं आगमन होणार आहे. या सोहळ्याविषयी आज आपण अधिक माहिती घेणार आहोत आणि त्यासाठी या मंडळाचे अध्यक्ष आणि सहकारी आज आपल्या सोबत आहेत. सर, करवीर राजाचं 25 ऑगस्टला आगमन होणार आहे, तर या सोहळ्याविषयी काय सांगाल? माझं नाव नियाज आसिफ खान. मी या मंडळाचं गेले 20 वर्ष झालं संस्थापक अध्यक्ष आहे आणि कोल्हापूर महानगरपालिकेचा नगरसेवक आणि परिवहन चेअरमन म्हणून मी काम केलेलं आहे. या मंडळाच्या बद्दल विशेष सांगणं म्हणजे की आम्ही साधारणतः 50 वर्ष झाले की आम्ही या मंडळाची स्थापना होऊन 50 ते 52 वर्ष झालेले आहेत. ज्यांनी स्थापन केलं आज त्यांचं वय 60-65 आहे आणि त्या लोकांच्या आदरानं किंवा त्यांच्या गणपती बसवल्यानंतर आम्ही या ठिकाणी हळूहळू करत हा प्रवास आम्ही इतका मोठा केलाय की आता आज हा करवीरचा राजा हा कोल्हापुरात नामांकित गणपती झालेला आहे. आणि येणाऱ्या काळात एक नवीन पिढीला आम्ही एक व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे की जणू गणपती विषयी आदर आणि नुसती गणपती आणणे आणि त्याच्याबरोबर त्याची एक आस्था जी आजच्या पिढीला पाहिजे आहे त्याची एक सेटअप आपण म्हणतोय ती आम्ही या मंडळा थ्रू लोकांपर्यंत चांगल्या कामाची पोचपावती आम्ही आतापर्यंत केलेली आहे. आणि आता मिरवणुकीसाठी आपण 2 ढोल ताशे आणलेले आहेत आणि डॉल्बी मुंबईवरून आणलेला आहे. आणि नेहमीप्रमाणे करवीरच्या लोकांना माझी विनंती आहे की 25 तारखेला आपला आगमन सोहळा आहे. या सोहळ्याला आपण सर्वांनी मोठ्या संख्येने यावं असं मी तुम्हाला या माध्यमातून सांगतो. तर सर, मला तुम्हाला असं विचारायचं की तुम्ही म्हटलं की 50 वर्ष झाली की हे मंडळ सुरू आहे, तर तेव्हाचं मंडळ आणि आत्ताचं मंडळ यामध्ये तुम्हाला काय तफावत जाणवते किंवा कशा प्रगतीवर कसं आलंय? जसं आई वडील आपल्या मुलांना घडवतात, आई वडील आपल्या मुलांना हळूहळू कसं मोठं करण्यात व्यस्त असतात आणि मोठं करून त्यांचं फ्युचर सेटअप करतात, त्याच पद्धतीनं हे मंडळ आमच्या वडीलधार व्यक्तींनी किंवा आमच्या ज्येष्ठ लोकांनी 50 वर्ष मागं स्थापन केलं होतं. आम्ही पूर्वी ह्या आमचे जे मित्र परिवार जो आता 60 वयाचे असतील 55 वर्षाचे असतील या लोकांनी साधा एक 2 फुटी गणपतीची सुरुवात झाली आमची. आणि अशी हळूहळू ही सुरुवात वटवृक्षासारखं आज 21 फुटीवर येऊन टेकला आहे. आणि कोल्हापूरच्या लोकांना हे बघण्याचं म्हणजे करवीरचा राजा हा मुंबईवरनं येतो. ह्या वर्षी खरं आपण कोल्हापुरातनं घेतली मूर्ती, पण मुंबईतनं ज्यावेळी मूर्ती आणतो मलाही आश्चर्य आहे की आपण जवळजवळ 500 किलोमीटर लांब मूर्ती आणतात. मंडळाच्या माझ्या प्रत्येक मुलग्याचं ह्याच्या मागं कष्ट आहे आणि ह्या कुठल्या गोष्टी सोप्या नसतात, पण वरच्याची ताकद त्याच्याबरोबर असली की काहीही करू शकतोय हे ह्या मंडळाच्या एकीमुळे कळते. तर सर, तुमच्या मंडळाचं तर नाव बरंच आहे आणि कामही कौतुकास्पद आहे, तर या माध्यमातून तुम्ही कोणती सामाजिक बांधिलकी जपता? मॅडम, आम्ही ह्या आपल्या मंडळाच्या माध्यमातून बऱ्याच आरोग्य शिबिर असतील, त्यानंतर आता गणपती आपण विसर्जन करतो, घरगुती गणपती, तो देखील या मंडळाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी कुंड उभा करून गणपती विसर्जनचं देखील त्या ठिकाणी आपण आपल्या मंडळा थ्रू ते कार्यक्रम करतो. त्यानंतर बरेच म्हणजे कुणाचे दवाखान्याचे विषय असतील, कुणाचे आरोग्याचे विषय असतील, या मंडळाच्या माध्यमातून आपण बरीच सामाजिक काम आपण या वाय.पी. पवार नगर मित्र मंडळ करवीरचा राजा या मंडळाच्या माध्यमातून आपण करत आलोय आणि इथनं पुढे करत राहणार. करवीरच्या राजाचं आगमन 25 ऑगस्टला कोल्हापूरमध्ये होणार आहे, तर एकंदरीतच या सोहळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? नमस्ते, मी रविकिरण बापूसाहेब गवळी, वाय.पी. पवार नगर मित्रमंडळ कार्यकारी अध्यक्ष. मॅडम,
आमच्या मंडळाची स्थापना 1972 साली झाली. या वर्षी 2024 साली 53वं वर्ष आमच्या मूर्तीचं आता आहे. आमचं मंडळ उपनगरमध्ये पडते. उपनगरमध्ये इंडस्ट्रियल एरिया भरपूर आहे तिथं वाय पी पवार नगरमध्ये. पूर्वी मूर्ती ज्याला बसवली आम्ही ते बसवत होतो एवढी प्रसिद्धी नव्हती, कारण की ते उपनगर पडत असल्यामुळे लोक शक्यतो उद्यमनगरपर्यंतच यायचे. तिथून पुढं काय आत वरती वाय पी पवार नगरमध्ये येणं म्हणजे तिथं काय अशी प्रसिद्ध असं ठिकाण पण मूर्तीचं काय नव्हतं. पण ते आम्ही 2007 साली एक छोटी मूर्ती चांगली बसवली आणि आम्हाला झीचं दुसरा अवॉर्ड मिळाला, दुसऱ्या नंबरचा अवॉर्ड मिळाला आम्हाला त्या मूर्तीसाठी. तिथून आमच्या मंडळाची मूर्तीबद्दलचं लोकांना समजत गेलं आणि 2017 साली आम्ही मुंबईतून महाराष्ट्राचे प्रसिद्ध मूर्तिकार कुणाल पाटील दादा यांच्या वर्कशॉपमधून मूर्ती आम्ही बुक केली आणि 2017ला आम्ही पहिला 21 फुटी मूर्ती कोल्हापुरात प्रथमच मंडळ असेल मला वाटते 21 फुटी मूर्ती मुंबईतून कोल्हापुरात आणली आणि त्याचा भव्य असा आगमन सोहळा आम्ही केला. आणि ते अक्षरशः मूर्ती आमची बघायला अख्खं कोल्हापूर आलं होतं बिंदू चौकमध्ये. तिथून जी आत्तापर्यंतची परंपरा जी आमची सुरू आहे ते आता 2024पर्यंत ते आमची असं अखंडित सुरूच आहे. अच्छा, तर या वर्षीचं तुमचा आगमन सोहळा कसा आहे किंवा कधी आहे किंवा एकंदरीत या सोहळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल? या वर्षीचा आमचा आगमन सोहळा 25 ऑगस्ट रोजी आहे. सकाळी 11 वाजता बिंदू चौक मार्गे सुरू होईल. ती वाय पी पवार नगरमध्ये ती मूर्ती प्रतिष्ठापना होईल. या आगमन सोहळ्यामध्ये 2 ढोल पथक आहेत. एक रणांगण वाद्य पथक, दुसरं महालक्ष्मी प्रतिष्ठान. ही 2 ठरल्याप्रमाणे आम्हाला आमच्या मूर्तीला मानवंदना देणार आहेत. तर यावर्षीच्या मूर्तीचं काही खास वैशिष्ट्य आहे का सर? वैशिष्ट्य मी आता इथं बोलून दाखवत नाही. त्याच दिवशी जर तुम्ही बघाल मूर्ती त्याच वेळेला लोकांना समजेल की यावर्षी करवीरच्या राजामध्ये वैशिष्ट्य काय काय बघायला मिळतील. अच्छा, तर यावर्षीच्या या आगमन सोहळ्यामध्ये तरुणांच्या मध्ये उत्साह कसा आहे? आता या गेली 5-6 वर्ष तरुणामध्ये उत्साह पण भरपूर आहे आणि आता हे सोशल मीडियामध्ये पण मूर्ती एवढी फेमस आहे आणि लोक आता आमच्या चौकातून विचारतात की मूर्ती कधी येणार आहे, कुठं आहे, काय आहे. आता अक्षरशः मूर्ती आमचे कोल्हापूरचे सुप्रसिद्ध मूर्तिकार सागर निगवेकर ही मूर्ती आपली घडवत आहेत. ते पण अक्षरशः वैतागलेले आहेत, कारण की तिथं लोक एवढी भरपूर यायला लागले त्यांना काम करायला सुधारणा अशी परिस्थिती झाली त्यांची. तर या करवीरच्या राजाच्या उत्साहामध्ये लोकांनी सहभागी व्हावं असं यासाठी तुम्ही काय खास प्रयत्न करत आहात का? मी कोल्हापूरकरांना विनंती करीन की ह्या 25 तारखेला रविवार पण आहे आणि त्या अनुषंगाने सकाळी 11 वाजता बिंदू चौकात येऊन आमच्या करवीरचा राजाचं स्वागत करावं ही मी नम्रपणे विनंती करतो सर्वांना कोल्हापूरकरांना. आणि त्या दिवशीचा आमचा जो दिवस आहे तो अत्यंत सुंदर असा व्हावा ही माझी इच्छा आहे. तर सर या सोहळ्याच्या माध्यमातून किंवा या आता गणपतीच्या उत्सवामध्ये या सगळ्यांच्या मध्ये तुम्ही सामाजिक काही कार्य जपता का? हो, आता यावर्षी आमचं आरोग्य शिबिर भव्य प्रमाणात होणार आहे. रक्तदान शिबिर भव्य प्रमाणात होणार आहे. आता गेली 20-25 वर्षे अखंडित सुरू आहे. यावर्षी पण जरा मोठ्या प्रमाणात करायचं आमचं नियोजन आहे. सालाबादप्रमाणे मॅडम वृक्षारोपण पण भव्य प्रमाणात आम्ही करतोय. परत आता 2 वर्षापूर्वी कोरोना महामारी आली होती, त्यामध्ये पण मंडळानं 25% अमाऊंट आम्ही ती कोरोनाबाधित लोकांना आम्ही ती दान केलेली आहे वर्गणीतली. असं करत असताना पूरग्रस्तांना पण आम्ही भरपूर मदत केलेली आहे. हे अखंडित आमचं कार्य सुरूच आहे मॅडम. मग आर के नगरमध्ये मातोश्री वृद्धाश्रम आहे, त्यांना आम्ही पूर्ण 1 वर्षाचा खर्च आम्ही दिला होता मंडळातर्फे. अशी बरेच कार्य आम्ही आमची या माध्यमातून गणेशोत्सवाच्या निमित्तानं आमची सुरू असतात मॅडम. बऱ्याच शाळांना अंधशाळा ज्या आहेत त्यांना आम्ही भरपूर मदत केलेली आहे आणि दरवर्षी आम्ही गणपतीच्या निमित्तानं आम्ही त्यांना मदत करतच आलो आहे आणि इथून पुढेही करतच राहील मॅडम. जेवढं आमच्या मंडळाच्या प्रत्येक कार्यकर्त्याकडून जेवढी मदत शक्य होईल तेवढ्या आम्ही देण्याचा प्रयत्न करणार मॅडम. अच्छा, तर आज आपण वाय पी पवार मित्रमंडळाच्या गणपतीविषयी किंवा करवीर राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपतीविषयीची माहिती घेतली आणि त्यांचा आगमन सोहळा 25 ऑगस्टला होणार आहे. तर नक्कीच कोल्हापूरवासियांनी इथे येऊन या आगमन सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं असं सरांनी आवाहन केलं. तर सर थँक्यू आज तारा न्यूजला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.